समोसे कचोरी खायचे विसरून जाल इतका खमंग खुसखुशीत असा फ्लावरचा नाश्ता आज आपण तयार केलेला आहे। थंडीमध्ये आठवड्यातून 3 वेळा तुम्ही हा नाश्ता बनवतील इतका स्वादिष्ट हा नाश्ता तयार होतो। चला तर मग पाहूया। प्रीती समय रेसिपीजमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे। फ्लावरची भाजी आणि पराठे खाऊन कंटाळा आला असेल तर आज फ्लावरचा मस्त असा चटपटीत खमंग खुसखुशीत नाश्ता आपण तयार करणार आहोत। तर इथे मी मस्त असा गावठी हा फ्लावर घेतलेला आहे। थंडीमध्ये फ्लावर भरपूर बाजारात आलेला आहे आणि तो स्वस्त देखील आहे। तर इथे मी 1 कप फ्लावरचे तुकडे घेतलेले आहेत आणि ते स्वच्छ करून घेतलेले आहेत। फ्लावर चांगला फ्रेश असल्यामुळे मी तो देठासकटच घेतलेला आहे। आता हा फ्लावर जो आहे तो मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून आपल्याला ह्याला बारीक करायचा आहे। तर यामध्येच आता आपल्याला मिरची घालायची आहे। तर ही मिरची जी आहे ती तिखट आहे त्यामुळे मी 2च मिरच्या इथे घेतलेल्या आहेत। मिरची तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। 1 इंच आलं घेतलेलं आहे त्याचे सुद्धा आपण बारीक बारीक तुकडे करून घालूया म्हणजे ह्याची पेस्ट जी आहे ती चांगली बारीक होईल। तर आलं इथे मी घातलेलं आहे। यानंतर ह्यामध्ये आपण घालायचं आहे लसूण। तर लसूण जर तुम्ही खात नसाल तर स्किप करू शकता, पण इथे मी 4 पाकळ्या लसूण घेतलेला आहे आणि त्याला देखील चिरून घेतलेला आहे। पाणी न घालता आपल्याला ही पेस्ट तयार करायची आहे। तर इथे बघा मी बारीक अशी ही पेस्ट तयार करून घेतलेली आहे आणि आता ह्याला आपण बाजूला ठेवून देऊया। आता पॅनमध्ये मी 1 चमचा तेल घेतलेला आहे। तेल जास्त घालायचं नाही आहे आणि यामध्येच आता मी अर्धा चमचा ओवा घेतलेला आहे आणि पाव चमचा मी हिंग घेतलेला आहे। ओवा आणि हिंग पचनासाठी चांगले असतात त्यामुळे आपण ह्याचा वापर इथे करणार आहोत। तर आता थोडंसं मी ह्याला परतून घेतलेला आहे आणि त्यानंतर ह्यामध्ये आपण जी पेस्ट तयार केलेली आहे ती घालणार आहोत। तर मिक्सरच्या भांड्यातनं आपण सर्व पेस्ट इथे काढून घेऊया आणि ही पेस्ट जी आहे ती आपल्याला 2-3 मिनटं चांगली परतून घ्यायची आहे। ह्याच्यातलं जे पाणी आहे ते आपल्याला आटवून घ्यायचा आहे आणि फ्लावर जो आहे तो आपल्याला शिजवून घ्यायचा आहे हलकासा। शिजवल्यामुळे काय आपल्याला ते बाधणार नाही। तर इथे मी 2-3 मिनटं फ्लावर जो आहे तो चांगला परतून घेतलेला आहे। आता गॅस बंद केलेला आहे आणि एका परातीमध्ये आपण हे काढून घेऊ। आता हे गरम असतानाच ह्यामध्ये आपल्याला मसाले देखील घालून घ्यायचे आहेत। तर इथे मी ही सर्व पेस्ट काढून घेते आहे। यामध्येच आता आपण मसाले घालूया। तर इथे मी घेतला आहे धणा पावडर अर्धा चमचा जिरा पावडर घेतलेली आहे, अर्धा चमचा मी इथे गोडा मसाला वापरलेला आहे, 1 चमचा चिली फ्लेक्स घेतलेले आहेत आणि चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि भरपूर बारीक चिरलेली कोथिंबीर घातलेली आहे आणि 2 चमचे बारीक रवा वापरलेला आहे। रवा बारीक नसेल तर मिक्सरला बारीक करून घ्या आणि आता हे सर्व व्यवस्थित आपण मिसळून घेणार आहोत। इथे मी गोडा मसाला वापरलेला आहे। तुमच्याकडे जर गोडा मसाला नसेल तर तुम्ही ह्याऐवजी गरम मसाला वापरू शकता। यानंतर हे जे मिश्रण आहे ते आपल्याला झाकून ठेवायचं आहे 5 ते 7 मिनटं म्हणजे रवा जो आहे तो चांगला फुलेल आणि रवा ह्याच्यातलं मॉइश्चर पण खेचून घेईल। त्यामुळे आपल्याला हे 5-7 मिनटं रेस्ट करण्यासाठी ठेवून द्यायचं आहे। तर हे 5-7 मिनटं विश्रांतीसाठी ठेवू। 5-7 मिनटानंतर रवा छान फुललेला आहे आणि त्यातलं पाणी पण आपलं कमी झालेलं आहे कारण रव्याने पाणी शोषून घेतलेलं आहे। तर आता ह्यामध्ये आपल्याला घालायचं आहे गव्हाचं पीठ। तर हे गव्हाचं पीठ आपण इथे लागेल तसं वापरणार आहोत। तर सध्या मी 1 कप पीठ इथे घेतलेला आहे। ह्याचा एक घट्टसर गोळा आपल्याला तयार करून घ्यायचा आहे। तरी इथे मी हे सर्व पीठ तयार करून घेते आहे। नेहमी आपण फ्लावरची भजी तयार करतो, पराठे तयार करतो आणि भाजी तर आपण करतोच। हे खाऊन जर आता कंटाळा आला असेल तर हा वेगळा नाश्ता तुम्ही तयार करून पहा, अगदी स्वादिष्ट लागतो आणि घरच्या सर्वांनाच आवडेल इतका मस्त हा नाश्ता तयार होतो। अगदी आठवड्यातून तुम्ही 3 वेळा तरी हा नाश्ता तयार कराल थंडीमध्ये, इतका स्वादिष्ट हा नाश्ता तयार होतो। तर आता हे पीठ मी इथे तयार करून घेतलेलं आहे आणि 1.25 कप गव्हाचं पीठ मला इथे लागलेलं आहे। आता ह्या पिठाचे छोटे छोटे आपण पेढे तयार करून घ्यायचे कारण आपल्याला ह्याची पुरी तयार करायची आहे। तर पुरी तुम्ही लहान मोठी ज्या साईजमध्ये करणार आहात त्या साईजमध्ये हे गोळे तयार करून घ्यायचे आहेत आणि आता एक पेढा मी इथे घेतलेला आहे किंवा एक गोळा मी इथे घेतलेला आहे आणि त्याची आपण पुरी लाटणार आहोत। तर पुरी लाटताना ती खूप पातळ नाही आणि खूप जाड नाही अशी आपल्याला पुरी लाटून घ्यायची आहे। तर इथे मी थोडीशी जाडसर अशी पुरी तयार केलेली आहे। तर अशाच पद्धतीने मी सर्व पुऱ्या तयार करून घेतलेल्या आहेत आणि आता इथे मी तेल गरम करत ठेवलेलं आहे। तेलसुद्धा आपल्याला बेतातच गरम करायचं आहे आणि त्यामध्ये ही पुरी घालायची आहे। पुरी सोडल्यानंतर त्याला वरून असं तेल घालायचं आहे आणि थोडंसं दाबून घ्यायचं आहे म्हणजे पुरी छान फुलते
आणि गॅसची आच जी आहे ती मध्यम ठेवायची आहे. मंद आचेवर करायला गेलात तर पुरी तेल पितील आणि जर मोठ्या आचेवर करायला गेलात तर पुरी कच्ची राहील. त्यामुळे मध्यम आचेवरच पुरी आपल्याला मस्त अशी खरपूस तळून घ्यायची आहे. बघा मस्त अशा खरपूस या पुऱ्या तयार झालेल्या आहेत. अगदी समोसा कचोरी तुम्ही विसरून जाल इतकं स्वादिष्ट ही पुरी तयार होते, खुसखुशीत तयार होते. आणि पहा मस्त ह्या पुऱ्या ज्या आहेत त्या टम्म फुगतात. पुरीचं पीठ तयार करण्यासाठी आपण पाण्याचा इथे बिलकुल वापर केलेला नाही. जे फ्लॉवरमध्ये पाणी होतं तेच पाणी आपण इथे वापरलेलं आहे. त्यामुळे ह्या पुरी तुम्ही प्रवासामध्ये पण नेऊ शकता, छान टिकतात. याशिवाय तुम्ही टिफिनला देऊ शकता, दोन्ही वेळच्या जेवणासाठी बनवू शकता, नाश्त्यासाठी तयार करू शकता. चला तर मग आपल्या पुऱ्या आता तयार झाल्या आहेत अगदी खुसखुशीत. रेसिपी आवडली तर लाईक करायला मात्र विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप आभारी आहे. पुन्हा भेटूया अशाच एका छान नवीन रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद. बाय बाय.